विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज फिफ्थ सेमचा कोरेचा जो पेपर आहे तर या कोरेच्या पेपरमध्ये आपण औद्योगिक आजारपण याचा अर्थ, त्यानंतर त्याचे लक्षणे किंवा आपण ज्याला काय त्याची वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्य आणि त्याचं स्वरूप यांचा अभ्यास आपण आज या तासामध्ये करणार आहोत. तर औद्योगिक आजारपण ही जी संकल्पना आहे तर विकसित राष्ट्राच्या तुलनेत ही जी संकल्पना आहे तर ही विकसनशील देशामध्ये ही समस्या अतिशय गंभीर असल्याची दिसून येते. आता औद्योगिक आजारपणाची समस्या जगातील सर्वच राष्ट्रांमध्ये कमी अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. मात्र विकसनशील जे राष्ट्र आहेत तर या विकसनशील राष्ट्रामध्ये ही समस्या अतिशय गंभीर मानली आहे किंवा मानली जाते. आणि मग उद्योग आजारी पडणे म्हणजे नेमके काय? तर उद्योग आजारी पडणे याचा जो अर्थ आहे तर उद्योग आजारी उद्योग आजारी पडणे केवळ ही समस्या मग सार्वजनिक क्षेत्रामध्येच आहे असं नाही, तर खाजगी क्षेत्रामध्ये देखील उद्योग आजारी पडण्याची समस्या आपल्याला पाहायला भेटते. आणि मग यामध्ये मोठे उद्योग असतील, मध्यम स्वरूपाचे उद्योग असतील, लघु उद्योग असतील, तर या सर्व उद्योगाच्या या सर्व प्रकारामध्ये ही समस्या आपल्याला अस्तित्वात असलेली दिसून येते. आणि भारतात मागील 20 ते 25 वर्षाच्या कालावधीत तर ही समस्या कालखंडामध्ये ही समस्या अतिशय गंभीर झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग ही जी औद्योगिक आजारपण आहे तर औद्योगिक आजारपण म्हणजे साधारणपणे आजारी उद्योगांचा अर्थ उद्योग बंद पडत आहे असा घेतला जातो. आणि मग आजारी उद्योग जे आहे तर या उद्योगामध्ये मग आजारी उद्योगाचे जो अर्थ आहे की उद्योग बंद पडत आहे आणि मग त्यांच्यात उत्पादन वाढवण्याची किंवा नफा वाढवण्याची ताकद जी आहे ती ताकद हळूहळू त्यांची कमी होत जाते. आणि मग जसं एखाद्या रोगी व्यक्तीप्रमाणे काय आहे की रोगी व्यक्तीची त्याची जी काही प्रतिकारशक्ती आहे, माणूस आजारी पडल्यानंतर त्याची प्रतिकारशक्ती ही कमी कमी होत जाते आणि त्यानंतर तो ज्याला आपण कमकुवत होतो. तर त्याच प्रकारचे औद्योगिक आजारपण ही सुद्धा एक समस्या आहे. आणि मग यामध्ये सुद्धा एखादा उद्योग आजारी पडत असेल तर मग त्यामध्ये त्याची जी काही उत्पादन वाढवण्याची क्षमता आहे, नफा वाढवण्याची क्षमता आहे, तर ती क्षमता हळूहळू कमी कमी होत जाते. आणि त्यामुळे मग ही जी समस्या आहे ही समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. आणि मग एखाद्या रोगी व्यक्तीप्रमाणे ही समस्या सुद्धा काय आहे, साथीच्या रोगाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर पसरताना आपल्याला दिसून येते. आणि मग यामध्ये जे काही औद्योगिक वातावरण जे आहे आजाराने प्रदूषित होते. आणि भारतात आजारी उद्योगाचं जे काही प्रमाण आहे ते अतिशय भयावह आहे. आणि आजारी उद्योगाची संख्या ही सातत्याने आपल्याला वाढताना दिसून येते. आणि मग त्यामध्ये वेगवेगळ्या आजारी उद्योगांची संख्या ही आपल्याला आजारी उद्योगांची संख्या वाढत असल्याने दिसून येते. आणि त्यामुळे सरकार असेल, वित्तीय संस्था असतील, बँका असतील, ह्या सुद्धा काय आहे या आजारी उद्योगामुळे अडचणीत येतात. आणि मग त्यांच्याकडून जे काही भांडवल घेतलेलं असेल तर ते भांडवल ते कर्ज जे आहे ते कर्जरूपी भांडवल ते परत करू शकत नाही. आणि म्हणून मग ह्या ज्या संस्था आहेत, सरकार असेल, वित्तीय संस्था असतील, बँका असतील, तर ह्या सुद्धा त्यामुळे अडचणीत येतात. आणि मग भारतात ही जी आजारी उद्योग आहे तर आजारी उद्योगाचं जे प्रमाण आहे सगळ्यात जास्त कापड उद्योग, त्यानंतर ताग, साखर कारखाने यासारख्या
ज्या काही पारंपरिक उद्योग आहेत त्या पारंपरिक उद्योगाचा यामध्ये तर समावेश आहेच, परंतु अभियांत्रिकी उद्योग असेल, रबर उद्योग असेल, रसायने असेल, तर यासारखे अपारंपरिक उद्योगांचा सुद्धा समावेश या आजारी उद्योगामध्ये आहे. तर अशा पद्धतीने ही आजारी उद्योगाची जी संकल्पना आहे ती आजारी औद्योगिक आजारपण यामध्ये आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. आता या तासामध्ये आपल्याला अभ्यास काय करायचा नेमका, तर आजारी उद्योग म्हणजे काय ते आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्या काही व्याख्या आहेत, त्या व्याख्येवरून आपल्याला आजारी उद्योग म्हणजे काय हे आपल्याला सांगता येतं. तर त्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यानंतर आजारी उद्योगाची लक्षणे काय आहेत ती लक्षणे सुद्धा आपल्याला अभ्यासायची आणि मग त्यामध्ये त्याची लक्षणावरून सुद्धा आपल्याला सांगता येतं की कोणता उद्योग हा आजारी पडत आहे किंवा आजारी औद्योगिक आजारपण त्यामध्ये निर्माण होत आहे. आणि नंतर आहे आजारी उद्योगाचे स्वरूप आणि सद्यस्थिती, याचा सुद्धा आपल्याला अभ्यास यामध्ये करायचा आहे की जे काही आजारी उद्योगांचं स्वरूप आहे ते स्वरूप आणि त्याची सद्यस्थिती आपण अभ्यासणार आहोत. आता सुरुवातीला आपण औद्योगिक आजारपणाच्या जे काही व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण अभ्यासूया. आता यामध्ये पहिली व्याख्या आहे की अर्थशास्त्रीय दृष्ट्या औद्योगिक आजारपण म्हणजे अशी स्थिती की जिथे गुंतवलेल्या भांडवलावर नफा मिळण्याचे प्रमाण तोट्याच्या तुलनेने सातत्याने घटत आहे. म्हणजे काय की अर्थशास्त्रीय दृष्ट्या ही जी काही औद्योगिक आजारपण आहे ही आजारपणाची स्थिती अशी आहे की जिथं काय होतं की जे काही भांडवल आपण गुंतवलेलं असतं तर त्या भांडवलावर नफा मिळण्याचे प्रमाण हे तोट्याच्या तुलनेने सातत्याने घटत जाते. म्हणजे नफा कमी कमी होत जातो आणि तोटा जो आहे तो तोटा सातत्याने वाढत जातो. असं जर असेल तर त्याला म्हणायचं औद्योगिक आजारपण. साधी आणि सोपी व्याख्या आहे की जे काही आपण भांडवल गुंतवलेलं आहे त्या भांडवलावर नफा मिळण्याचे प्रमाण हे सातत्याने घटत जाते. कशाच्या तुलनेत, तर तोट्याच्या तुलनेत. आणि तोटा हा सातत्याने वाढत जातो, नफा कमी कमी होत जातो. आणि असं जर एखाद्या उद्योग संस्थेमध्ये घडून येत असेल तर त्याला औद्योगिक आजारपण असं म्हटलं जातं किंवा त्या उद्योग संस्थेला औद्योगिक आजारी उद्योग संस्था असं म्हटलं जातं, आजारी उद्योग संस्था. आता पुन्हा ही व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला एक सांगायचं की आजारपण म्हणजे दिवाळखोरी नव्हे. दिवाळखोरी वेगळी आहे आणि आजारपण हे सुद्धा काय आहे, वेगळी संकल्पना आहे. आणि दिवाळखोरीमध्ये काय होतं की व्यावसायिक संस्था जी असते, ज्याला आपण उद्योग संस्था म्हणतो, तर या व्यावसायिक संस्थेची एकूण संपत्ती ही तिच्या एकूण भांडवल व देयतेपेक्षा कितीतरी कमी असते. म्हणजे एकूण संपत्ती काय आहे, एकूण भांडवल व देयतेपेक्षा कमी असते. परंतु इथं तसं नाही आहे. तर इथं काय आहे की गुंतवलेल्या भांडवलावर नफा मिळण्याचे प्रमाण तोट्याच्या तुलनेने सातत्याने घटत जाते, घटत आहे. त्याला म्हणायचं औद्योगिक आजारपण. दुसरी एक व्याख्या आहे की ज्या औद्योगिक संस्थेत प्रस्थापित क्षमतेच्या 20% पेक्षा कमी क्षमता वापरण्यात येते असा उद्योग आजारी उद्योग म्हणून समजला जातो. आता प्रस्थापित क्षमता काय आहे तर हे अगोदर माहीत असलं पाहिजे. प्रस्थापित क्षमता म्हणजे एखादा उद्योग जर सुरू करायचा असेल, उद्योग संस्था सुरू करायची असेल तर त्या उद्योग संस्थेची क्षमता ही अगोदर ठरवली जाते की हा उद्योग संस्था असं काम करेल, इतकं क्षमतेचं उत्पादन करेल, तर हे अगोदर सांगितलं जातं. उदाहरणार्थ एखादा साखर कारखाना सुरू करायचा आहे तर त्या साखर कारखान्याचं अगोदर सांगितलं जातं की हा प्रतिदिवस 5,000 टनांचं गाळप करेल, 10,000 टनाचं गाळप करेल. म्हणजे त्याची क्षमता थोडक्यामध्ये काय केलं जातं, अगोदरच ठरवली जाते की ही उद्योग संस्था किती क्षमतेने काम करणार आहे. आणि मग अशी ठरवलेली जी काही उद्योग क्षमता आहे तिला आपण प्रस्थापित क्षमता म्हणतो. आणि मग ज्या औद्योगिक संस्थेत
प्रस्थापित क्षमतेच्या 20% कमी क्षमता वापरण्यात येत असेल तर असा उद्योग हा आजारी उद्योग म्हणून काय आहे समजला जातो. म्हणजे जी काही त्याची प्रस्थापित क्षमता आहे त्या क्षमतेच्या त्याने 20%पेक्षा कमी क्षमतेचा वापर केला तर तिला आजारी उद्योग संस्था असं म्हटलं जातं. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एक अभ्यास गट आहे की त्या अभ्यास गटाने सुद्धा औद्योगिक आजारी उद्योगांचा अभ्यास केला आणि त्या आजारी उद्योगांची व्याख्या करत असताना त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अभ्यास गटाने सुद्धा एक व्याख्या केली की ती व्याख्या अशी आहे, ज्या उद्योगाला सातत्याने लाभ मिळवता येत नाही तसेच नेहमी बाह्य आर्थिक मदतीवर अवलंबून राहावे लागते त्यांना आजारी उद्योग म्हणतात. म्हणजे ज्या उद्योगाला सातत्याने लाभ मिळवता येत नाही, लाभ मिळवण्यामध्ये सातत्य ठेवता येत नाही, तसेच नेहमी बाह्य आर्थिक मदतीवर अवलंबून राहावे लागते. नेहमी जी काही बाह्य आर्थिक मदत आहे, बाहेरून येणारी जी आर्थिक मदत आहे त्याच्यावर अवलंबून राहावे लागत असेल तर त्यांना आजारी उद्योग म्हटले जाते. तर अशी व्याख्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अभ्यास गटांनी केलेली आहे. नंतर एक व्याख्या केलेली आहे की 1985 मध्ये लोकसभेमध्ये आजारी औद्योगिक कंपन्याविषयीचं जे विधेयक आहे ते विधेयक मांडण्यात आलं आणि मग या विधेयकामध्ये या कायद्यामध्ये एक आजारी औद्योगिक कंपनीविषयीचा जो कायदा आहे तर या कायद्यामध्ये सुद्धा आजारी उद्योगांची जी व्याख्या आहे ती व्याख्या केलेली आहे. आता यामध्ये आजारी औद्योगिक कंपनी याची व्याख्या करत असताना त्यांनी अशी व्याख्या केली की आजारी औद्योगिक कंपनी म्हणजे मोठी व मध्यम कंपनी जिची नोंदणी यात वर्षापूर्वी झालेली आहे, म्हणजे काही वर्षापूर्वी त्याची नोंदणी झालेली आहे व ज्या कंपनीस कोणत्याही आर्थिक वर्षाच्या अखेरीस एकूण तोटा काय आहे, ज्या कंपनीस कोणत्याही आर्थिक वर्षाच्या अखेरीस एकूण तोटा हा भांडवल व मालमत्तेपेक्षा जास्त आहे, ज्या कंपनीला चालू आर्थिक वर्षात तोटा सहन करावा लागला असून असाच तोटा अगोदरच्या आर्थिक वर्षातही झालेला आहे अशी कंपनी होईल. म्हणजे काय आहे की आजारी औद्योगिक कंपनी म्हणजे काय की मोठी आणि मध्यम कंपनी आहे जिची नोंदणी काही वर्षापूर्वी झालेली आहे आणि ज्या कंपनीस कोणत्याही आर्थिक वर्षाच्या अखेरीस एकूण तोटा हा भांडवल व मालमत्तेपेक्षा जास्त आहे. तोटा हा नेहमी कसा भांडवल आणि मालमत्तेपेक्षा जास्त आहे आणि ज्या कंपनीला चालू आर्थिक वर्षात तोटा सहन करावा लागला असून असाच तोटा अगोदरच्या आर्थिक वर्षातही झालेला आहे अशी कंपनी होय. अशी कंपनी होय. तर अशी व्याख्या या आजारी औद्योगिक कंपनी विधेयकामध्ये केलेली आहे. तर अशा आपल्याला याच्या व्याख्या ह्या सांगता येतील आणि मग या व्याख्येवरून औद्योगिक आजारपणाची काही लक्षणे जी आहे तर ती लक्षणे आपल्याला याच्यावरून सांगता येतील. आता यामध्ये औद्योगिक आजारपणाची लक्षणे जी आहेत ती लक्षणे सांगत असताना पहिलं लक्षण सांगितलं जातं की बँक खात्यातील व्यवहारात अनियमितपणा. आता आजारी औद्योगिक जे काही उद्योग आहेत तर ते उद्योग ओळखण्यासाठी त्यामध्ये पहिलं लक्षण त्याचं आहे की बँक खात्यातील व्यवहारात अनियमितपणा. म्हणजे त्या उद्योगाचं जे काही बँक खातं आहे त्या खात्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात अनियमितपणा असेल, म्हणजे सातत्याने मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलेलं असेल आणि ते कर्ज परतफेड केलं नाही किंवा त्या पैशाचा जो काही वापर आहे तो वापर योग्य कामासाठी केला नाही, योग्य कार्यासाठी केला नाही, जर अशा प्रकारचा काही अनियमितपणा त्यामध्ये दिसून आला तर
त्यावरून सुद्धा त्या औद्योगिक आजारपणाची लक्षणामध्ये हे सांगितलं जातं की त्यामुळे सुद्धा उद्योग संस्था ह्या आजारी पडलेल्या दिसून आलेल्या आहेत. त्यानंतर आहे काही कायदेशीर दायित्व असतात. ते दायित्व फेडण्यात जर दिरंगाई झाली तर त्यावरून सुद्धा ती उद्योग संस्था आजारी पडत आहे असं सांगितलं जातं. मग यामध्ये कायदेशीर दायित्व कोणते आहे तर भविष्य निर्वाह निधी आहे. जो कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी आहे तो फेडण्यामध्ये जर दिरंगाई दिसून आली, किंवा विक्री कर आहे. शासन जो विक्री कर त्याला काय म्हणतो आपण, विक्री कर त्यांच्याकडून जो काही लादला जातो तो विक्री कर जर त्यांनी सातत्याने भरला नाही, त्यामध्ये दिरंगाई दिसून आली, किंवा काही कर्जाचे हप्ते असतात आणि ते हप्ते जर सातत्याने थकले, किंवा त्याचं जे काही व्याज आहे, हप्ते आणि व्याज हे जर सातत्याने वाढत गेलं, त्याची थकबाकी जी आहे ती वाढती थकबाकी जर दिसून आली तर त्यावरून सुद्धा काय आहे, ती उद्योग संस्था आजारी पडत आहे असा त्याचा अर्थ घेतला जातो. त्यानंतर आहे अनावश्यक साठा वाढविणे. एखाद्या उद्योग संस्थेमध्ये काय केलं जातं की अनावश्यक साठा वाढविला जातो, आणि मग तो उत्पादनाचा असेल किंवा कच्च्या मालाचा असेल कोणताही, आणि मग असा अनावश्यक साठा जर वाढवत गेलाय तर त्यामुळे सुद्धा उद्योग संस्था आजारी पडू शकते. त्यामुळे सुद्धा उद्योगांना जी काही औद्योगिक आजारपण आहे ते आजारपण येऊ शकतं. म्हणून अनावश्यक जो काही साठा असेल तर तो कसल्याही स्वरूपाचा असेल तर तो अनावश्यक साठा वाढविणे यामुळे सुद्धा काय आहे, उद्योग संस्था आजारी पडतात. त्यानंतर आहे घटता नफा आणि वाढता तोटा. म्हणजे नफा जो आहे तो नफा जर सातत्याने घटत असेल, उद्योग संस्थेचा प्रत्येक वर्षी जो काही नफा आहे तो नफा काय आहे, वाढण्याऐवजी तो सातत्याने जर घटत असेल तर ती सुद्धा आजारी औद्योगिक उद्योगाच्या आजारपणाचं लक्षण सांगितलं जातं. त्यानंतर त्यामध्येच आहे की वाढता तोटा. घटता नफा आणि वाढता तोटा. म्हणजे तोटा हा सातत्याने जर वाढत गेला, तोट्यामध्ये सातत्याने वाढ भर पडत गेली दरवर्षी, तर त्यामुळे सुद्धा औद्योगिक आजारपण येते. म्हणून ही सुद्धा त्याचं एक लक्षण सांगितलं जातं. त्यानंतर आहे वित्तीय संस्थांकडून सतत नव्या कर्जाची मागणी. म्हणजे जी काही उद्योग संस्था आहे त्या उद्योग संस्थांनी जर वित्तीय संस्थांकडून, ज्या बँका आहेत, वित्तीय संस्था आहेत, तर या वित्तीय संस्थांकडून सतत नव्या कर्जाची दरवर्षी कर्ज असं जर करत गेले तर अशा नव्या कर्जाच्या मागणीमुळे सुद्धा काय होतं की त्या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याचं मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे कर्ज निर्माण होतं, आणि मग हे जे काही कर्ज आहे ते कर्ज परतफेड किंवा त्याचे हप्ते असतील ते हप्ते सातत्याने थकत जातात, ते वाढती थकबाकी दिसून येते, आणि मग असं जर झालं तर त्यामुळे सुद्धा औद्योगिक आजारपण आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आहे घसरती पत. एखाद्या उद्योग संस्थेची पत जी आहे, क्रेडिट जे आहे ते जर सातत्याने घसरत गेलं, कमी होत गेलं, तर त्यामुळे सुद्धा काय आहे, त्या उद्योग संस्थेला कोणत्याही वित्तीय संस्थाकडून कर्ज पुरवठा होत नाही. तो कर्ज पुरवठा कमी होत जातो, आणि कर्ज पुरवठा कमी होत गेला की मग त्या उद्योग संस्थेला लागणारा जो काही भांडवल आहे ते भांडवल सहज उपलब्ध होत नाही, आणि म्हणून घसरती पत हे सुद्धा एक त्याचं लक्षण सांगितलं जातं. आणि शेवटचं एक लक्षण आहे की शेअरच्या किमतीत सातत्याने घट होत असेल तर त्यामुळे सुद्धा त्याची जी काही सातत्याने घट होत असेल तर त्यामुळे सुद्धा औद्योगिक आजारपण आपल्याला पाहायला मिळते. तर अशी काही लक्षणे ही औद्योगिक आजारपणाची सांगितली जातात. यानंतर आता औद्योगिक आजाराचे स्वरूप हा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण पाहतो की अलीकडे आपल्या देशामध्ये औद्योगिक आजारपणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आणि मग या औद्योगिकरणामुळे आपण सांगतो की आर्थिक विकासाला मदत होते, बेरोजगारीचा प्रश्न सुटतो, लोकांना रोजगार निर्माण होतात, दरडोई उत्पन्नात वाढ होते, आणि मग या कारणामुळे आपल्या देशामध्ये जे काही उद्योग आहेत त्या उद्योगाचा विकास करण्याचा आपण
जे काही आपलं नियोजन आहे पंचवार्षिक योजनामध्ये आपण त्याचा स्वीकार केला आणि त्या पद्धतीने आपण काय आहे मार्गक्रमण केले आणि त्यामुळे देशातील वेगवेगळे अवजड उद्योग असतील, मूलभूत उद्योग असतील, तर हे आपण आपल्या देशामध्ये उभे केले, निर्माण केले. परंतु याचा जो ड्रॉबॅक आहे, ज्याला आपण दोष म्हणतो, तर हा दोषसुद्धा आपल्याला याचे परिणाम जे आहेत ते परिणामसुद्धा भोगावे लागले आणि आपल्या देशामध्ये जे काही मध्यम स्वरूपाचे उद्योग असतील, मोठ्या स्वरूपाचे उद्योग असतील, लघु स्वरूपाचे उद्योग असतील, तर यांना शासनाने देशामध्ये जे काही पंचवार्षिक योजना आहे त्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर यांना जे काही भांडवल आहे ते भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं. परंतु हे जे काही उद्योग आहेत तर या उद्योगामध्ये ही जी आजारपणाची समस्या आहे ती आजारपणाची समस्या नंतर जाणवायला लागली आणि त्यामुळे असं दिसून आलं की उद्योगांच्या संख्येत व भांडवल गुंतवणुकीच्या रकमेत जसजशी वाढ होत गेली तसतसे त्या उद्योगांच्या आजारपणातही वाढ होत गेली आणि मग सरकारचा पैसा जो आहे म्हणजेच जनतेचा पैसा जो आहे तर हा जनतेचा पैसा अशा रीतीने वाया जात असेल तर ही एक गंभीर बाब आहे. आणि म्हणून मग आपल्या देशामध्ये जे काही रिझर्व्ह बँक आहे तर या रिझर्व्ह बँकेने मग मार्च 1997ला सुरुवातीला काय आहे की याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासानुसार मग वेगवेगळे निष्कर्ष हे आपल्यासमोर आले. आणि आजारी उद्योग जे आहेत तर आजारी उद्योगामध्ये मोठे, मध्यम, लघु या सर्व उद्योगांचा समावेश आहे. कोणताही उद्योग असेल तर त्यामध्ये आजारपण आपल्याला औद्योगिक आजार हा दिसून आलेला आहे, आजारी उद्योग दिसून आले आणि एकूण उद्योगापैकी जवळपास 90% लघु उद्योग हे आजारी आहेत. म्हणजे जास्तीत जास्त उद्योग कोणते तर लघु उद्योग हे आजारी पडलेले आपल्याला दिसून आलं. आणि मग RBIनं रिझर्व्ह बँकेने मार्च 1997मध्ये भारतातील आजारी उद्योगांचा जो अभ्यास आहे तो आजारी उद्योगांचा अभ्यास केला आणि मग या आजारी उद्योगांचा अभ्यास केल्यानंतर असं दिसून आलं की भारतामध्ये आजारी उद्योगांची संख्या जी आहे ती 2,35,032 एवढी असलेली दिसून आली मार्च 1997 मध्ये. आणि या उद्योगांना बँकाकडून दिलेला एकूण अर्थपुरवठा होता तर तो 13,727 कोटी रुपये एवढा अर्थपुरवठा या आजारी उद्योगांना करण्यात आला होता. म्हणजे 2,35,032 या आजारी उद्योगांना जो काही वेगवेगळ्या बँकांनी कर्ज पुरवठा ज्याला आपण अर्थपुरवठा म्हणतो तर हा 13,727 कोटी रुपयाचा करण्यात आलेला आहे. आणि आता यामध्ये लघु उद्योगांची संख्या ही जास्त आहे. मोठे व मध्यम आजारी उद्योगांची संख्या जी आहे ती फक्त 1,948 एवढी मार्च 1997 मध्ये होती. आणि मोठ्या व मध्यम जे काही उद्योग आहेत तर या आजारी उद्योगांना बँकाकडून केला गेलेला जो काही कर्ज पुरवठा होता तो 8,614 कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा करण्यात आला होता. आणि मग हे जे काही मोठे व मध्यम आजारी उद्योग आहेत तर या आजारी उद्योगांची संख्या ही 1,948 होती आणि यांना बँकेकडून जो काही अर्थपुरवठा करण्यात आला तो 8,614 कोटी रुपयाचा होता. आणि यामध्ये प्रामुख्याने कोणते उद्योग होते तर यामध्ये कापड उद्योग आहे, अभियांत्रिकी उद्योग आहे, लोखंड व पोलाद उद्योग आहे, विद्युत उद्योग आहे आणि रासायनिक उद्योग इत्यादी उद्योगांचा समावेश या मोठ्या व मध्यम आजारी उद्योगांमध्ये असल्याचा दिसून आलेला आहे. आता लघु आजारी उद्योग जे आहेत मार्च 1997 पर्यंत यांची जी संख्या होती ती होती 23,532 एवढी संख्या या लघु आजारी उद्योगांची होती. आणि या लघु आजारी उद्योगांना
बँकाकडून जे काही कर्ज पुरवठा करण्यात आला होता, कर्ज देण्यात आलं होतं, ते होतं 3,000, ते होते 3,609 कोटी रुपये एवढा. म्हणजेच जे काही लघु आजारी उद्योग आहेत, तर या लघु आजारी उद्योगांची संख्या अधिक आहे आणि त्यांना बँकेकडून जो कर्ज पुरवठा झाला तो मोठ्या आणि मध्यम स्वरूपाच्या आजारी उद्योगापेक्षा नक्कीच कमी आहे. तो आहे 3,609 कोटी रुपये, जो मोठे व मध्यम स्वरूपाचे जे काही उद्योग होते त्यांना 8,614 कोटी रुपये एवढा कर्ज पुरवठा करण्यात आलेला होता. आता हे झालं देश पातळीवर, की देश पातळीवर जे काही उद्योगांची आपण आकडेवारी पाहिली, की आजारी उद्योग किती होते, त्यांना कर्ज पुरवठा किती करण्यात आला आणि त्यानंतर त्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा, कोणकोणत्या उद्योगांचा समावेश होता. उदाहरणार्थ अभियांत्रिकी आहे, कापड आहे, लोहपोलाद आहे, त्याच्यानंतर ज्याला आपण रासायनिक खतं आहे, विद्युत आहे, तर यांचा समावेश त्यामध्ये होतो. आता राज्यानुसार आजारी उद्योग जे आहेत, तर राज्यानुसार आजारी उद्योगांचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेऊया, की मार्च 1997 पर्यंत बिगर लघु उद्योग क्षेत्रात आजारी उद्योगाचे प्रमाण जे आहे, ते आजारी उद्योगाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक होतं. की मग यामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये 340 एवढे लघु उद्योग जे आहेत ते आजारी असल्याचं आपल्याला दिसून आलं. आणि त्यानंतर पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांचा क्रम हा महाराष्ट्रानंतर लागतो. आता औद्योगिकदृष्ट्या जे काही विकसित म्हणजे आपण ज्याला पुढारलेले 7 राज्य म्हणू, की औद्योगिकदृष्ट्या जे काही पुढारलेले 7 राज्य आहे, तर या 7 राज्यामध्ये आजारी उद्योगांचं प्रमाण हे 71% असल्याचं दिसून आलं. 7 राज्यामध्ये, त्यामध्ये मग महाराष्ट्र आहे, पश्चिम बंगाल आहे, गुजरात आहे, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या 7 राज्यामध्ये हे जे प्रमाण आहे ते 71% आहे. आजारी उद्योगांचं प्रमाण किती आहे? 71%. आणि या उद्योगांना जे काही कर्जाचे प्रमाण आहे, दिलेले कर्ज आहे, बँकांनी दिलेले कर्ज ते आहे 74.20%. एवढे कर्ज या 7 राज्यामध्ये देण्यात आलेलं आहे. आणि आजारी उद्योगांचं प्रमाण सुद्धा 71% एवढं असलेलं दिसून येते. आता देशातील एकूण आजारी लघु उद्योगांची संख्या जी आहे, तर या लघु उद्योगांची संख्या आपण अगोदरच पाहिलं की 2,35,032 एवढी असून यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात 1,34,813 म्हणजेच जवळपास 57% एवढे उद्योग या 7 राज्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे जी काही आजारी लघु उद्योगांची संख्या आहे देशामध्ये, त्याच्या 57% उद्योग हे या 7 राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि देशातील एकूण लघु उद्योगांना जे काही दिलेलं कर्ज आहे, तर ते दिलेले कर्ज आहे 3,609 कोटी रुपये. यापैकी या 7 राज्यांना जे कर्ज दिलेलं आहे ते आहे 2,498, म्हणजे जवळपास 69% कर्ज जे आहे ते 2,498 कोटी रुपये एवढे कर्ज ह्या 7 राज्यांना दिलेले आहे. म्हणजे 7 राज्यामध्येच हे कर्जाचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आलेलं आहे. मग यावरून निष्कर्ष असा निघतो की औद्योगिकदृष्ट्या जे काही पुढारलेले राज्य आहेत, तर या राज्यामध्ये आजारी उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं दिसून येतं. मग त्यामध्ये महाराष्ट्र असेल, पश्चिम बंगाल असेल, गुजरात असेल, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक
हे जे 7 पुढारलेले विकसित आपण ज्याला औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले राज्य म्हणतो, तर या पुढारलेल्या राज्यामध्येच आजारी उद्योगांचे केंद्रीकरण झालेले दिसून आले आहे, हा त्याचा निष्कर्ष आहे. त्यानंतर आजारी उद्योगांचं हे जे काही प्रमाण आहे, मग हे या 7 राज्य जे आहेत, या 7 राज्यामध्ये जरी आजारी उद्योगांचं प्रमाण असेल तरी महाराष्ट्रात या आजारी उद्योगांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर केंद्रित झालेलं दिसून येतं. आणि मग या महाराष्ट्रासाठी बँकांनी दिलेलं जे काही कर्ज आहे ते आहे 2,599 कोटी रुपये, म्हणजेच जवळपास 19% कर्ज हे एकट्या महाराष्ट्राला दिलेलं आहे. त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो 1,458 कोटी रुपये, त्यामध्ये 10% जवळपास 10%. आणि कर्नाटक आहे 1,423 कोटी रुपये आणि ते सुद्धा 10%. तर असं जे काही कर्जाचं वितरण आहे, बँकांनी दिलेलं कर्ज जे आहे ते सुद्धा या राज्यामध्ये अधिक असलेले दिसून आलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण आज ही जी काही औद्योगिक आजारपणाची जी संकल्पना आहे ती संकल्पना अभ्यासली. आणि यामध्ये आपण औद्योगिक आजारी उद्योग कशाला म्हणायचं त्याच्या काही व्याख्या पाहिल्या. त्यानंतर औद्योगिक आजारपणाची लक्षणे जी आहेत ती लक्षणे अभ्यासली. आणि त्यानंतर औद्योगिक आजाराचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप आणि त्याची सद्यस्थिती जी आहे त्याचा अभ्यास आपण यामध्ये केलेला आहे. तर यानंतरच्या तासामध्ये आपण औद्योगिक आजारपणाची कारणे आणि त्यावरील योग्य उपाय काय केले पाहिजे तर याचा अभ्यास आपण नंतरच्या तासामध्ये करूया. थँक्यू.